चारीचं पाणी मिळावं याकरता मुर्शदपूर, धारणगाव, टाकळी, जेऊर पाटोदा या गावातील शेतकऱ्यांनी कोपरगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जाऊन मागणी करण्याकरता गेले असता त्या कार्यालयात कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता। यावेळी मुर्शदपूरचे शेतकरी नितीन शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन सुमारे 2 तास ताटकळत बसवलं। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून परिस्थितीचा आढावा दिला आणि संबंधित जबाबदार अधिकारी तात्काळ न पाठवल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा देताच काही मिनिटात अधिकारी कार्यालयात दाखल झाले। यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी गेल्या रोटेशनला दिनांक 8 डिसेंबरला चाऱ्यांना पाणी सोडलं जाईल असं आश्वासन देऊन देखील पाणी मिळालं नव्हतं आणि सध्याच्या पाणी सोडल्याच्या नोंदीस 23 फेब्रुवारीला पाणी सोडल्याची नोंद असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। मात्र पाणी अद्याप सोडलेलं नाही आणि मागील रोटेशनला 8 डिसेंबरला अर्ध्या चारीलाच पाणी दिलं गेलं अशी फसवेगिरी संबंधित अधिकारी शेतकऱ्यांची करत आहेत। आम्हाला शेतीला पाणी नको, किमान पशुधन जगवण्याकरता आणि पिण्यासाठी पाणी मिळावं या मागणीकरता आम्ही आलो असल्याची शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली। पडेगावला राव एवढं पाणी भरी द्या तुम्ही, आमच्याकडे थोडं द्या ना, आम्ही जाणार नाही मागती। तुमच्या साहेबाला राव साहेबाला सांगा 10 गुंठे काढ बाबा तू। पटलं पाहिजे साहेब, तुम्ही लहान माणूस नाही साहेब। आमचं एक मिनिट, आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला फक्त तुम्ही मागच्या वेळेस। यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे संचालक आप्पासाहेब दवंगे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे, माजी सरपंच दिलीप शिंदे, डॉक्टर अनिल दवंगे, सुधाकर शिंदे, केशव सपकाळ, नितीन शिंदे, रमेश नागरे, भाऊसाहेब काळे, अजय आव्हाड, गोविंद शिंदे, प्रमोद शिंदे, संदीप उगले, सूरज उगले, संदीप बारावकर, गजानन थोरात आदींसह शेतकरी उपस्थित होते। दरम्यान सोमवारपर्यंत पाणी न सोडल्यास आत्मदहनाचा इशारा यावेळी देण्यात आला। आम्ही दरवेळेस आमचे ग्रामपंचायतचं पण निवेदन दिलेलं आहे, पण आज आमच्या मुर्शदपूरमध्ये प्यायच्या पाण्याचा एवढा हांडेवर हांडे घेऊन मोर्चा ग्रामपंचायतीवर आला होता। जवळजवळ एवढा पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे। आम्ही 2 वेळेस निवेदन दिलं तरी त्याचा विचार इरिगेशन खात्याने केलेला नाही। आम्हाला काय शेतीसाठी पाणी नको आहे, पण प्यायसाठी तरी पाणी दिलं पाहिजे अशी आमची विनंती आहे। याच्यासाठीच आम्ही इथं सगळे शेतकरी ग्रामस्थ आलेलो आहे आणि त्यांनी काहीतरी दखल घ्यावा। कमीत कमी सगळीकडे प्यायच्या पाण्याची उपलब्धता होईल एवढं तरी पाणी सोडावं का, तेवढेच आम्हाला 4-8 दिवस निघतील। बस एवढीच विनंती आहे, दुसरं काही नाही। सकाळी 11 वाजता मुर्शदपूर, जेऊर पाटोदा, धारणगाव व टाकळी परिसरातील शेतकरी मंडळी आज या ठिकाणी इरिगेशन खात्यात सकाळी 11 वाजेपासून बसलेलो होतो। 2-3 तास अनेक अधिकाऱ्यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिला नाही। आमची मागणी एवढीच होती की मागच्या वेळेला आमच्या चारीला अर्ध्या चारीला पाणी भेटलेलं होतं, अर्ध्या चारीला पाणी भेटलेलं नव्हतं आणि म्हणून एक माणुसकीच्या नात्याने जनावरांसाठी पिण्यासाठी, त्याचप्रमाणे फळबागा असतील किंवा जनावरांचा जो चारा आहे घास वगैरे ह्याच्यासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी या ठिकाणी मुर्शदपूर, टाकळी, जेऊर पाटोदा शिवारातील शेतकरी असंख्य संख्येने इथं आले होते, परंतु 2-3 तास कुठल्याही प्रकारे कोणत्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही। अनेक फोन केल्यानंतर या ठिकाणी 1 वाजता साहेबांचं आगमन झालं आणि त्यांनी त्या मिनिटापासून जे खोटं बोलायला सुरुवात केलं, प्रत्येक शब्द त्यांचा बदलायचा, पाणी आज उद्या भेटणार, नंतर सांगायचे पाण्याची गंभीर परिस्थिती, अशा पद्धतीने आम्हाला फक्त उलटसुलट उत्तरं देऊन वेड्यात काढण्याचा प्रकार या ठिकाणी केला। परंतु आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला शेतीला पाणी नको आहे, आम्हाला आमची पिकं जागवायचे नाही, जे जळलेले आहेत ते जळू द्या, परंतु आमचे जे काही पशुधन आहे त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे, त्यांच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे आणि म्हणून गाव तळे भरून द्या। लोकांना जे काही ज्यांचे घास असतील, चारा पिकं असतील त्यांना पाणी द्या आणि फळबागांना पाणी द्या, एवढीच आमची सरकारला विनंती आहे। परंतु ही विनंती जर आमची सोमवारपर्यंत मान्य नाही झाली तर मंगळवारी आम्ही वेगळ्या पवित्र्यात असणार आहे। मुर्शदपूरचे काही ग्रामस्थ त्या ठिकाणी तहसील ऑफिस समोर येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करणार आहे। तर जी काही आमच्यावर जी वेळ येईल, आमच्या कुटुंबावर जी वेळ येईल, याला सगळी जबाबदारी मायबाप सरकारची असेल, अधिकाऱ्यांची असेल। त्यामुळं विनंती, माणुसकीच्या नात्याने आम्हाला पाणी सोडा। मागच्या वेळेस आमच्यावर अन्याय झालेला आहे, यावेळेस तो होऊ देऊ नका, एवढी विनंती मायबाप सरकारला करतो आणि मंगळवारी सकाळी आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत अशी सूचना देतो। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस्तान मीडिया, कोपरगाव।